धन्यवाद रमेश महाराज. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एक अतिशय महत्त्वाचा मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये आता सुरू झाला. सामन्याला झाली सुरुवात. अनेक मान्यवर या मुख्य व्यासपीठाशी जोडले गेलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सस्ने स्वागत. गोलंदाज तयार. हा चेंडू रोहितसाठी शॉर्ट पिच आणि चेंडूला धाडून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून. फटका दमदार हा षटकार. क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय आणि सायमल्टेनियसली शहापूर शहरामध्ये शिवळे संघ व्हॉलीबॉल चा मॅच त्यांचा सुरू आहे. व्हॉलीबॉलची मॅच सुरू आहे आणि त्या सामन्यामध्ये चांगली लढत त्यांच्याकडे चांगली ते देत आहेत आणि हा सामना खऱ्या अर्थाने एक सामना त्यांनी जिंकलाय. 21 वर्षस 10 अशा पद्धतीचे पॉइंट्स खऱ्या अर्थाने तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. रोहित आरटसाठी 100 रुपयाचा प्राइज आलं काय आणि यावेळेस त्रिफळाची रोहित आरट बॅक टू द पॅव्हिलियन. कॅश प्राइज रोहितच्या त्या षटकारासाठी आलं काय आणि त्यानंतर रोहित इथे मात्र खऱ्या अर्थाने खेळाडू कक्षामध्ये परतला. काही गोष्टींचे संकेत असतात, काही शुभ काही अशुभ. विशाल म्हणजेच गठ्या यांनी जर खऱ्या अर्थाने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 गडी बाद केले तर आपल्या तालुक्यातील एक ख्यातनाम गायक हर्षल चिगुडे यांच्याकडून 1111 रुपयाचा कॅश प्राइज. शास्त्रीनगर वर्सेस खांडपे यानंतरचा सामना असणारे दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती आपण अगदी वेळेतच उपस्थित राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल. यस गौरव आणि अक्षय तयार आहेत. यावेळी चेंडू फुलाले त्या अक्षरशः खोदून काढावा लागलाय. इथे मात्र चूक करतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये प्रवेश करतोय. 2 धावा या चेंडूवर खऱ्या अर्थाने इकडे मात्र येतील. एकूण धावा धावफलकर 10 असतील. या अगोदरचा सामना जो झाला अतिशय चित्तथरारक सामना आपण पाहिला. त्या सामन्याच्या विजयाचा शिल्पकार वीज द मॅन ऑफ द मॅच दीपेश आहेत. त्या सामन्याचे सामनावीर दीपेश, यू आर रिक्वेस्टेड प्लीज कम अँड टेक युअर कलेक्ट युअर अवॉर्ड. आताचा चेंडू आहे पुन्हा एकदा फुल पिच. अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र गटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हा अशा पद्धतीचा गोलंदाज विशाल, याच्या विरोधात तुम्ही प्री प्लॅनिंग खऱ्या अर्थाने करू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये कधी कोणता अस्त्र तो बाहेर काढील हे सांगता येत नाही. कधी कधी आपल्याला खऱ्या अर्थाने प्लॅनिंग करायचं असतं आणि ते प्लॅनिंग करत असताना आपण त्या खेळाडूचे मेरिट्स डिमेरिट्स त्याची खेळण्याची पद्धत एखादा गोलंदाज असेल तर त्या गोलंदाजाची शैली कशा पद्धतीने गोलंदाजी करतो ह्या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थाने ओहापोह घेत असतो. परंतु विशालच्या विरोधात तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग कराल. पुन्हा एकदा फुला लेंथ अनिकेत सारख्या फलंदाजाला थांबून ठेवले. या अगोदरच्या सामन्याच्या विजयाच्या शिल्पकार दीपेश. अप्रतिम नेत्रदीपक फटकेबाजी त्याची खऱ्या अर्थाने आपण पाहिली. ते दीपेश आहेत त्या सामन्याचे सामनावीर बदलापूर क्रिकेट. निश्चितच सन्माननीय श्रीधरजी धुळे साहेब, बदलापूर टेनिस बॉल क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. हॅलो, निश्चितच मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. प्रेक्षको पाहत राहा एकत्र शिव शिवळेश्वर चषक 2022. ज्या आवाजानं खऱ्या अर्थानं हे टेनिस बॉल क्रिकेट विश्व खऱ्या अर्थानं गोड होत आहे तो गोड आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. या मुरबाड शहराला पडलेलं सगळ्यात गोड स्वप्न सन्माननीय सुनीलजी शेळके सर, थँक्यू. चला टीम खांडपे आणि शास्त्रीनगर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचं आहे. धन्यवाद शिंदे महाराज. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एक षटक संपले. एका षटकाच्या आधी धावफलकर एकूण धावा लागले. 11 गडी बाद झाला होता. रोहितला बाद केलं होतं आणि त्यानंतर आता क्रमांक 2चं षटक घेऊन सरळगाव एक्सप्रेस क्षितिज खंडे ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी.
या सत्रातील हे दुसरं षटक असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकतो महेश. अतिशय भरधाव वेगाने हा चेंडू टाकला. चेंडूला काउंटर केले खऱ्या अर्थाने डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवतात, झाली फेकी. पाहता पाहता 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. प्रत्येक एकेरी धाव, प्रत्येक दुहेरी धाव खऱ्या अर्थाने टार्गेट सेट करण्यासाठी अतिशय महत्वाचे असतात आणि त्या धावा मैदानाच्या आतमध्ये घेताना हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 13 धावा धावफलकावर अशा पद्धतीने इथे मात्र लागलेले आहेत. हा सामना अतिशय महत्वाचा आहे. दोन्ही संघ अतिशय मातबर दिग्गज अशा पद्धतीचे संघ दोन्ही संघांमध्ये मॅच विनर खेळाडू आहेत. क्षितिज राईट द विकेट समोर ठेवलाय. चेंडूला विषेप मध्ये खेळून काढलाय. क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये स्थायी. चेंडूवर आले, चेंडूची केली फेकी. क्षेत्ररक्षण झालं होतं. फेकी रिटर्न देताना कुठेतरी लेझी फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि हे जे दोन फलंदाज आहेत खऱ्या अर्थाने अशा पद्धतीच्या संधी कधी सोडत नाही. एक धाव जिकडे होते तिकडे मात्र एकीचं रूपांतर 2 मध्ये केलं. कन्व्हर्जन रेट फार चांगला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सायकोलॉजिकल प्रेशर इथे मात्र क्षेत्ररक्षकावर ज्या ज्या वेळेस टाकतात त्या त्या वेळेस क्रिकेट एक वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर आलेलं खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं. क्षितिज कंटे on his bowling mark, getting ready, 1 second, right arm on the wicket. शॉर्ट ऑफ गुड लेंथ हे गतीने परास्त केले. गती हेच प्रमुख अस्त्र इथे मात्र आपला आहे हे दाखवत असताना सरळगाव एक्सप्रेस क्षितिज खंटे आपल्याला पाहायला मिळतो. काय चेंडू होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथचा चेंडू होता. अगदी समोर पुढ्यात ठेवलं होतं आणि पुढ्यात ठेवून त्यानंतर चेंडूला उसळी दिली होती. हे करणं हे बोलणं जितकं सोपं आहे खऱ्या अर्थाने करणं कित्येक पटीने कठीण आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी लिहिल्या केलेला आहे. क्षितिज खंटे नावाचा गोलंदाज, त्याच्याकडे जो क्लास आहे, त्याच्याकडे जो अनुभव होता, अनुभव मैदानाच्या आतमध्ये पणाला लावतोय आणि हीच वेळ आहे. यावेळेस ते खेळत आहेत बेपाडा या संघाच्या विरोधात आणि त्याच्यासाठीचा चेंडू आहे. भरधाव वेगाने चेंडू ज्यावेळेस ड्रॉप होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिकडे उडलेली धूळ आपल्यापर्यंत संकेत पोहोचवते. वेंट लाईक अ बुलेट. एसटी रक्षकाने फार चांगलं काम केलं आणि यावेळेस हा निर्धाव चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायला मिळाला नव्हता कारण चेंडूवरची दिशा चांगली नव्हती. 17 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळाल्या. क्षितिज तयार. अनिकेत साठीचा हा चेंडू आहे. आता मात्र फुल लेंथ होती. यॉर्कर लेंथ मैदानाच्या आतमध्ये ऑफ केली होती, ऑफर केली होती आणि फलंदाजाने चांगल्या पद्धतीने हा चेंडू खेळून काढला. यॉर्कर लेंथ करत असताना खऱ्या अर्थाने तुमच्याकडे मार्जिन ऑफ एरर फार कमी असते. चूक करण्यासाठी जी मार्जिन असते ती फार कमी असते. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने चाणाक्ष रीतीने भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये करत असताना क्षितिज कंठे याला पण अनुभवतोय. यस, धन्यवाद. हॅलो, टीम खांडपे आणि शास्त्रीनगर चला नाणेफेकीसाठी यायचे. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. चला टीम शास्त्रीनगर खांडपे टीमचा संघनायक हजर आहे. आपण लवकर या. सॉरी, शास्त्रीनगरचा संघनायक आहे. आपण यायचं. खांडपे टीम चला. राहुल रसाल, गणेश रसाल किंवा राहुल रसाल आपण लवकर या. वेळ घेऊ नका कारण अतिशय महत्वाचे सामने आहेत समोर चालू आहेत. चला या नाणेफेकीसाठी यायचे. सन्मान्य श्रीधरजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूला असतील टीम खांडपे, एका बाजूला असेल शास्त्रीनगर. खांडपे संघाचा विचार केला तर खूप काटेकी टक्कर आपण अनुभवली होती. नक्कीच शास्त्रीनगर संघाचा संघनायक कॉल करतोय. काटा कॉल केलाय आणि अर्थातच काटा नाणेफेक जिंकलेली आहे. नक्कीच मान्यवरांना विनंती करेल आपण थांबा. अर्थातच नाणेफेकीचा कौल जिंकलाय खांडपे संघ, सॉरी शास्त्रीनगर संघ. अर्थातच काय निर्णय असेल आणि अर्थातच नाणेफेक समोर टीम खांडपे आहे. आपण पाहिला तो सामना अगदी रोमहर्षक सामना होता. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता होती. टीम खांडपेने फक्त 1 धाव खर्च केली होती. या वतीने जर विचार केला तर त्या संघासमोर काही प्लॅनिंग केलंय का? अर्थातच खांडपे संघ हा खूपच मातबर संघ आहे. मागची मॅच आम्ही पाहिलेली आहे. हाय व्होल्टेज
मॅच झालेली आहे आणि त्याच्यावर विजय कानपे संघाने मिळवलेला आहे आणि त्यांच्या समोर काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे आणि एक बॅटिंग घेतली तर धावसंख्या खूप मोठी उभारावी लागेल आणि जर फिल्डिंग घेतली तर कमी धावांवर रोखण्यात त्याने आम्हाला यश मिळवायला लागेल. अर्थातच निर्णय तुम्ही लवकर कळवा. तुमच्यासाठी शुभेच्छा. मात्र जातोय खांडपे संघाचा संघनायक. विपक्षात गेली आपली नाणेफेक, जिंकला असतात नाणेफेकी तर काय निर्णय घेतला असता? शतरक्षण घेतलं असतं. अर्थातच मागच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करत होतात. प्रथम फलंदाजी केली होती. शेवटच्या चेंडूवर 2 सामने सर्वांचा श्वास रोखला गेला होता आणि या स्पर्धेतला मित्र अतिशय चोरशीचा सामना पाहायला मिळाला. मला यावेळी काय प्लॅनिंग असेल? शास्त्रीनगर हा संघ खूप सुंदर संघ आहे मुरबाड तालुक्यातील. त्याही जर बॅटिंग घेतली तर कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच धावांवर रोखावं लागेल. खूप मोठी स्पर्धा आहे. दोन्ही संघ नायकांना या पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. नक्कीच जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. तिथे जोडला गेला गोडाबाज या मुरबाड नगरीचा सन्मान्य सुनीलजी शेळके सर. धन्यवाद सोनावळे सर. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक तिकडे मात्र संपन्न झाली. 19 धावा धावपलकर आहेत. या अगोदरचा चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये आले होते 11. दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या क्षितिजच्या माध्यमातून काय गोलंदाजी केली. आग ओकणारी गोलंदाजी कशी असते, किफायतशीर गोलंदाजी कशी असते, कंजूस गोलंदाजी कशी असते, अचूकता मैदानाच्या आतमध्ये कशी दाखवावी याचं ज्वलंत उदाहरण क्षितिज कंठ्याला आपण पाहिलं. इथे हा फटका बसला. झेलगाडीची संधी असेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चेंडू पर्यंत पोहोचले नाही तर पोहोचून हा झेल अतिशय अप्रतिमरित्या फिनिश केला. उमेश याचं कौतुक असेल. वेल डन उमेश. फलंदाज बाद. असलेला आपल्याला खऱ्या अर्थाने इथे मात्र पाहायला मिळेल. फलंदाज बाद झाले होते. सर्वात अगोदर रोहित ज्याच्या बॅटमधून एक षटकार, एक दुहेरी धावा आपण पाहिली होती. त्यानंतर महेश याच्या बॅटमधून 3 दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या अगोदर अनिकेत बाद झाले होते. या सामन्यामध्ये अनिकेत सारख्या फलंदाजाला छाप सोडता आली नाही. राहुल मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत आणि त्याच्या साथीने सुमित शेळके नावाचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने मार्गक्रमण करताना आपण पाहतोय. 19 धावा धावपलकर आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी सरळगाव संघाच्या माध्यमातून इथे मात्र केली जाते. हा सामना अतिशय महत्वाचा आहे. दोन्ही संघांना ठाऊक आहे आणि योग्य वेळेला खऱ्या अर्थाने चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सरळगाव संघाच्या माध्यमातून इथे मात्र केला जातोय. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ड्रायव्हिंग लेंथ अवेलेबल होती. ड्राईव्ह केलं होतं, चेंडूला फटका बसला होता. एकदा तर पूर्ण दुसरीसाठी निघतील. इट कुड बी डेंजरस. डायरेक्ट हिट तर आलीये. पंच आमच्याकडे यावेळेस वळले आणि आता मात्र हा खटला उच्च न्यायालयामध्ये. तिसऱ्या पंचांकडे खऱ्या अर्थाने निर्देश केले गेले आहेत पंचांनी. तिसऱ्या पंचांची कामगिरी अतिशय महत्वाची आहे. हेमंत शेट्टी सर आपण वर या आणि तुम्ही आमच्यापर्यंत तो निर्णय खऱ्या अर्थाने इकडे मात्र पोहोचवा. खूप गोष्टींमध्ये बदल झाला. बदल हा खऱ्या अर्थाने निसर्गाचा नियम आहे. बदल होत असताना या अगोदर आपण कवटाळलेल्या गोष्टींना सोडण्यामध्ये आपल्याला फार दुःख होतं, परंतु नवीन चांगल्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपली वाट बघत असतात. जात्याच्या जागी गिरणी आली, पहाटेची उभी लुप्त झाली, सडा गेला, रांगोळी गेली, कुंकुवाच्या जागी टिकली आली, मोठीच्या जागी मोटर आली, घुंगरांची खुळकुळ बंद झाली, वाड्यांची जागा फ्लॅटने घेतली आणि माणसांची मन मात्र संकुचित झाली. नॉट आउट. एकूण धावा खऱ्या अर्थाने किती आल्या? 4. यस इट इज. धावपलकर आपण जर नजर टाकली तर ते धावपलक जाऊन पोहोचलेले 23. 23 धावा धावपलकर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये अनिकेत सारखा एक फलंदाज बाद झाला होता. सांघिक सुयश मिळालं होतं. खऱ्या अर्थाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला होता उमेश नावाच्या गोलंदाजाने. पहिला चेंडू वाईड हाताळला होता, त्यानंतर एक गडी बाद केला होता, त्यानंतर हा आलेला चौकार अशा पद्धतीने आपण खऱ्या अर्थाने पाहिला. गोलंदाज तयार होताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. 23 धावा धावपलकर आहेत.
कट केले चेंडूला बॅकफुटला येऊन खऱ्या अर्थाने ह्या गोलंदाज इथे यावेळेस कोणत्या पद्धतीची गती ऑफर करत नाही फलंदाजाला. नाईट क्रिकेट आहे, रजनी क्रिकेट, त्यामध्ये निवेयाचा चेंडू इथे मात्र वापरला जातो. अशा वेळेस गोलंदाजाने गती जर दिली नाही तर फलंदाजाला खऱ्या अर्थाने अधिकची ताकद वापरावी लागते. आणि हे करत असताना कुठेतरी फटकेबाजीमध्ये मिस टायमिंग झालेले फटके आपल्याला पाहायला मिळतात. हेच करून घेत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेल्या सरळगाव संघाच्या माध्यमातून उमेश राहुल सोमनेसाठीचा हा फटका चांगला आहे, परंतु समोर क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मध्ये निश्चितच उपलब्ध आहे. त्याच्याकडून फंबल होतं, क्षेत्ररक्षण गचाल होत आहे. जिकडे एक धाव खऱ्या अर्थाने होती त्या एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. राहुल आणि सुमित नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 26 धावा दाखल. क्रिकेट संधीचं सोनं करण्यासाठी जाणलं जातं. ज्या ज्या वेळेस तुम्हाला अशा पद्धतीची संधी मिळते त्या वेळेस त्या संधीचा पूर्णपणे वापर करणं आपलं हे खऱ्या अर्थाने फार मोठं कर्तव्य असतं. मैदानाच्या आतमध्ये त्यामध्ये सफलता मिळाली. उमेश स्टेप आउट झाले, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं. हा जर झेल टिपला असता तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला असता. खऱ्या अर्थाने धडपड होतीये कुठेतरी. राहुल सोमणे यांची स्लिप झाले होते. अंतिम क्षणाला विचार केला, हातातली बॅट खऱ्या अर्थाने टाकून दिली आणि त्यानंतर समोरचं एंड गाठले. 2 धावा इथेही कंप्लीट झाल्या. धावपलकर एकूण धावा आपल्याला 28-28 पाहायला मिळतील. अतिशय महत्वाचा सामना. हे 2 संघ मुरबाड तालुक्यातील अव्वल मानांकित दिग्गज अशा पद्धतीचे संघ आहेत. डोंगरनावे गावातील एक उद्योजक हरेश केने साहेबांचं आगमन झालं. तुमचं आयोजकांच्या वतीने ससने स्वागत असेल. 28 धावा धावपलकर लागलेल्या खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचंय गोलंदाज तयार होताना उमेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर तयार असतील. शेवटचा चेंडू या षटकातील. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त खऱ्या अर्थाने एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर एकही मोठा फटका आला नव्हता. 11 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या. क्षितिजने दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या संघाला कमबॅक करून दिले असं म्हणायला हरकत नाही. मुरबाड तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख आमचे भाऊ कांतीलाल भाऊ कंटे आपलं आगमन झालं. तुमचं स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण पैकी करण्यासाठी गाय केली. अति काही संकटात नाही. 2 धावा पाहता पाहता कंप्लीट. मुरबाड तालुका शिवसेना प्रमुख सन्माननीय कांतीलाल भाऊ कंटे साहेबांचं आगमन झालं. तुमचं आयोजकांच्या वतीने सस्नेह स्वागत असेल. आणि खऱ्या अर्थाने थोडा उशीर झाला भाऊ. 5 मिनिटं जर पूर्वी आले असते तर खऱ्या अर्थाने क्षितिजची गोलंदाजी तुम्हाला अनुभवायला मिळाली असती. धावपलक आपण पाहिलं तर ते 30 पर्यंत जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये ते मात्र कंप्लीट झालाय. 10.00 ची धावगती, चांगली धावगती ते मात्र आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने बेलपाडा संघाचा जर आपण विचार केला तर बेलपाडा संघाकडे मिस्टर परफेक्ट राहुल सोमणे सारखा गोलंदाज आहे. सुमित शेळकेला कोण विसरेल. त्याचबरोबर अनिकेत सोमणे सारखा एक प्रभावी गोलंदाज आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर महेश सारखा एक प्रभावी गोलंदाज आहे. आमच्या आप्पांचं खऱ्या अर्थाने इथे मात्र आगमन होतं. शिवळे कॉलेज म्हटलं तर एक फार प्रगल्भ अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. सुस्वभाव. आम्ही कॉलेज वयामध्ये असताना, कॉलेज नसताना खऱ्या अर्थाने फार मोठं सहकार्य आप्पांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं होतं आणि ती आठवण खऱ्या अर्थाने आता ताजी होते. क्रमांक 4 साठी गोलंदाज साई तयार असतील. 1001 रुपयाचा कॅश प्राइज. ग्रामपंचायत सदस्य सुरेश गुडे यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचा कॅश प्राइज. लागोपाठचे 3 चेंडू 3 गडी बाद करण्याचा पराक्रम करावा लागेल. पहिला चेंडू बाद करण्याची संधी 99.99% पूर्ण झाली होती. 0 पॉइंट खऱ्या अर्थाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. 1% ती संधी हुकली असं म्हणायला हरकत नाही. चुकीला माफी नाही. संधी निर्माण केली होती. निर्माण केलेल्या संधीचा उपयोग करणं आपलं खऱ्या अर्थाने फार मोठं कर्तव्य असतं. 3 धावा पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. तेलही केलं, तूपही केलं ही म्हण खऱ्या अर्थाने आपल्याला आठवते. धावपलकर 3 धावा आलेले आहेत. 33 धावा धावपलकर असतील. प्रत्येक चेंडू अतिशय महत्वाचा आहे. हा सामना खऱ्या अर्थाने 2 बिग साईड्सच्या इन बिटवीन आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ अतिशय माताबर संघ आहेत. यस आप्पा, तुम्ही रजा घेतात. तुमचं खऱ्या अर्थाने गोड कौतुक असेल. आयोजकांच्या वतीने तुमचं स्वागत आणि आभार सुद्धा. गोलंदाज साई गुडे पुन्हा एकदा तयार असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल याला आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. सुमितच्या बॅट मधून एक मोठा फटका दरम्यान आपल्याला आलेला पाहायला मिळाला होता. झेल घेण्याची संधी स्वीकारली गेली नव्हती. ज्या ज्या वेळेस झेल सुटतात त्या वेळेस संपूर्ण संघाचं मोराल कुठेतरी डाऊन झालेलं आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं.
अलीकडच्या काळामध्ये क्षेत्ररक्षणाला फार महत्व दिलं गेलंय. खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर जॉन्टी रोड्स यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हापासून क्षेत्ररक्षणाकडे एक वेगळ्या पद्धतीने पाहायला जातं. अलीकडच्या भारतीय संघाचा विचार केला तर रवींद्र जाडेजा सारखा चांगला क्षेत्ररक्षक आहे. न्यूझीलंड संघाकडे फिलिप्स सारखा एक चांगला क्षेत्ररक्षक दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर फाफ डुप्लिसी याला जर आपण पाहिलं तर अगदी सीमारेषेलगत एक आगळ्या पद्धतीने झेल घेण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. राहुल साठीचा हा चेंडू आहे, इनसाइड आउटचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. इथे झेल टिपला गेलाय, अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. अगोदर जी मिस्टेक झाली होती ती मिस्टेक इकडे अवॉइड केली. क्षेत्ररक्षक बदलला, रिझल्ट बदलला. यावेळेस फलंदाज झेल बादच्या रूपाने बाद. या अगोदर आपण विचार केला तर 3 षटकांमध्ये 30 धावा दाखल होत्या. साईच्या माध्यमातून 4थ्या षटकाला सुरुवात केली गेली आहे. पहिल्या चेंडूवर एक झेल सुटला, दुसऱ्या चेंडूवर एक झेल इथे मात्र टिपला गेला. फार चांगली बक्षिसं ज्या साईच्या खऱ्या अर्थाने गोलंदाजीसाठी लागलेली आहेत. जीवनात मित्रांनो त्यांनाच त्रास होतो जे जबाबदारी स्वीकारत असतात. आणि एकदा की आपण जबाबदारी स्वीकारली की कधीही आपण खऱ्या अर्थाने हारत नसतो. एकतर आपण काहीतरी शिकत असतो किंवा आपण जिंकत असतो. मैदानाच्या आतमध्ये त्या जबाबदारीचं भान आहे साई गुडे सारख्या गोलंदाजाला. या गोलंदाजाकडे फार मोठा अशा पद्धतीचं मिश्रण आहे. आणि चला अधिकचा वेळ खर्च करू नका. पंचांना विनंती आहे, आजचा दिवस अतिशय महत्वाचा आणि आजची रात्र त्याहीपेक्षा अतिशय महत्वाची. एव्हरी सिंगल minute has a great importance tonight. सन्माननीय कांतीलाल भाऊ कंटे शिवसेना तालुका प्रमुख मुरबाड यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. धन्यवाद. साई तयार. इथे मोठा फटका खेळायचा आता पाहायचंय. पंचांचं काम इथे मात्र अतिशय महत्वाचं झालंय. हळूहळू इथे मात्र पूर्णपणे पार राखलाय. पंच आपल्याकडे वळतात, दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणले जातात. हा चेंडू अबांतर एक धाव देऊन जाईल कारण हा चेंडू वाईट घोषित केलाय. दुसरे मोहल्ले में चले गए. धावा आपण जर पाहिल्या तर त्या असतील 34. 40 धावा जर या धावपलकावर जोडल्या गेल्या आणि निश्चितच त्यानंतर एक बिग बॅटल खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतील. हे दोन्ही संघ आतापर्यंत दिग्गज आहेत. या दोन्ही संघांकडे मॅच विनर मोठ्या संख्येने आहेत. यावेळेस फलंदाजाला बीट केले, झेल बाद नाही, धावबादच्या रूपाने खऱ्या अर्थाने फलंदाज बाद. हा चेंडू सुद्धा वाईट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍट नंबर 7 मयूर दाखल होताना आपण पाहू शकाल. या षटकातील किती चेंडूंचा खेळ शेष आहे सुदर्शन? 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत शेष आहे. फार लांबडा अशा पद्धतीचं षटक आहे. आपल्याला मोहम्मद शमीची आठवण होते. 17 चेंडू टाकावे लागले होते. एक षटक कंप्लीट करण्यासाठी यावेळेस पुढे सरसावले होते स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु दिशेवर नियंत्रण नाहीये. साई गुडेचं लेफ्ट आर्म राऊंडने गोलंदाजी करतात आणि एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजाच्या समोर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ज्या वेळेस असतो त्यावेळेस एक नॅचरल अँगल क्रिएट होतो. तो अँगल कव्हर करणं बऱ्याचदा फलंदाजाला शक्य होत नाही. यावेळेस आपण पाहिलं तर या षटकातील मला असं वाटतं 3रा वाईट चेंडू फेकला गेला साई घोडेच्या माध्यमातून. एकूण धावा धापलकर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने त्या आहेत 36. 40च्या नंतर जितक्या धावा जास्तीच्या खऱ्या अर्थाने या धापलकर जोडल्या जातील. थर्ड अंपायर साठी मागणी केली आहे. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप आहे यासाठी सन्मान्य राजूजी चंदने आपण क्रीडा नगरमध्ये उपस्थित आहात. आपणास असणे विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. इथे बसून खऱ्या अर्थाने आपण चालू असणाऱ्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. 36 धावा धापलकर जोडले गेलेले आहेत. पाहायचे यानंतर या षटकातील चेंडू शेष आहे 4. हे षटक फार मोठं षटक खऱ्या अर्थाने इथे मात्र लांबलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडू ज्यावेळेस तुम्ही वाईट फेकता त्यावेळेस खऱ्या अर्थाने स्वतःच्या समोरच्या अडचणी तुम्ही वाढवत असता. क्रिकेटमध्ये तुमचं नाव किती मोठं आहे यापेक्षा प्रत्येक क्षण वेगळा आहे. समोर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे. पाहायचंय व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. साई
स्टेप आउट पुन्हा एकदा झाले होते. इथे मात्र चेंडूपळीचा कोणताही संपर्क कोऑर्डिनेशन मिलाप आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. कोरोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक होतं. तर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चेंडूपळीमध्ये सोशल डिस्टन्सिंग आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली आपण पाहिली आहे. साई गुडे कमबॅक करू शकतो. चांगले गोलंदाज आहेत. फिरकीचे जादूगार म्हणून खऱ्या अर्थाने मुरबाड तालुक्यामध्ये त्यांना उल्लेखलं जातं. मैदानाच्या आतमध्ये ते फिरकीची जादू आपल्याला पाहायला मिळेल का? नाम से कुछ नहीं होता, लोक काम से जाने जाते हैं असं म्हटलं जातं आणि ते कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चांगली करावी लागेल साई याला. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर फार चांगलं धावफलक उभारला गेलेला आहे बेलपाडा संघाच्या माध्यमातून. इथेही स्लॉक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. फलंदाज तर बाद असेल. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. नाईट क्रिकेट म्हटलं की त्या क्रिकेटची दुसरी बाजू खऱ्या अर्थाने आपण पाहतो स्वरगंगा डेकोरेटर्स त्यांची फार चांगली कामगिरी. त्याचबरोबर 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 चांद लावले जातात. नीट अँड क्लीन टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण गेली 4 दिवस रात्री अनुभवतोय. इथेही समोर ठेवलं तर ड्रायव्हिंग लेंथ होती. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळलाय. इथेही फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने या गोलंदाजावर विकेट हॅट्रिक साठी फार मोठी बक्षिसांची सरबत्ती लागली होती. परंतु फलंदाज बाद होत आहेत. परंतु ज्या पद्धतीने बाद व्हायला पाहिजे त्या पद्धतीने बाद होत नाहीत. म्हणून हे जे बक्षीस आहे त्या बक्षिसापासून वंचित राहावं लागतं. साई गुडेला काही का असू द्यात खऱ्या अर्थाने जे समर्थक आहेत त्या समर्थकांच्या चेहऱ्यावर कुठेतरी हास्य आपल्याला पाहायला मिळतं. झुकेगा नाही साला अशा पद्धतीचा एक डायलॉग अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो खऱ्या अर्थाने झुकायचं असेल तर कोणाच्या तरी विनम्रतेसमोर आपल्याला झुकता आलं पाहिजे. कोणाच्या तरी शक्ती समोर, रूपासमोर, संपत्ती समोर न झुकता विनम्रता अतिशय महत्वाची आहे. माणसाच्या अंगी ज्ञान आलं की खऱ्या अर्थाने त्या ज्ञानाचं उपयोजन कसं करायचं हे सुद्धा आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. गोलंदाज तयार. इथेही विकेट करायचा होता. प्ले अँड मिस वन्स अगेन. विकेट गोज डाऊन इन फॉर्म ऑफ रन आउट. आणि याच बरोबर हे पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये संपलेला आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये किती चेंडू हाताळले गेलेले आहेत? एकूण 9 चेंडू इथे मात्र हाताळले गेलेले आहेत. हे षटक कंप्लीट करण्यासाठी साईने आणि त्याने धावा खर्च केला तरी सुद्धा 6. व्हॉट अ ग्रेट मिरॅकल. आउटस्टँडिंग बॉलिंग बाय साई गुडे. 9 चेंडू एकूण हाताळले, 6 धावा खर्च केल्या. हे षटक अतिशय प्रभावशाली राहिले सरळगाव संघासाठी. कारण या षटकामध्ये कमबॅक झाल्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये झाला कमबॅक, तो करून दिला क्षितिजने. तिसऱ्या षटकामध्ये उमेशने 12 धावा खर्च केल्या आणि खऱ्या अर्थाने चौथ्या षटकामध्ये साईने केलाय कमबॅक. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. अतिशय बहुसंख्येने इथे मात्र प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कॅमेरा वर्क इथे मात्र आपण पाहतोय. या क्रीडा नगरीच्या खऱ्या अर्थाने सभोवताली 10 दिशेला फक्त आणि फक्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने ही पोचपावती आहे. शिवशिवळेश्वर चषक ही पोचपावती आहे. शाबासकीची थाप इथे मात्र मिळते. बाळामते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना तुमचं खऱ्या अर्थाने मन भरून कौतुक असेल. पहिलं सत्र संपलं. धावफलक एकूण आपण जर पाहिलं तर ते आहे 4 षटकांच्या अंती 36 धावा धावफलकावर 37 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ते मात्र पार करावं लागेल. या 37 धावा मैदानाच्या आतमध्ये डिपेंड केल्या जातील बेलपाडा संघाकडून की सरळगाव संघ खऱ्या अर्थाने या 37 धावा धावफलकावर लावून इथे मात्र एक चांगला विजय संपादित करतो. काय घडेल काय बिघडेल हा सामना ऑफिशियली ज्यावेळेस सुरू असेल त्यावेळेस ऐकूया निखिल ठोंबरे याचा गोड आवाज. धन्यवाद. या मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर जोडलेले आहेत. क्रीडा रसिकांचे तुम्ही पाहुणे सर्व दारे तुम्हा उघडी. तुम्ही जाल ते तुमच्यासाठी अंतरूप आहे घडी. स्वागत हे कोणत्याही पद्धतीचं बंद नाही तर आपल्या उदात्त हिंदू संस्कृतीचं इंधन मानलं जातं. मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय कांतीलालजी कंटे साहेब शिवसेना तालुका प्रमुख मुरबाड यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आयोजकांना आहे. गौरव पवार, उमेश बांगर आपण आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने भाऊंचा शुभ सन्मान करायचा आहे. या मुरबाड तालुक्यातील एक प्रभावी व्यक्तिमत्व
मुरबाड तालुका शिवसेना प्रमुख सन्माननीय कांतीलालजी भाऊ कंटे साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर झालेला आपण पाहू शकाल. महाराष्ट्राचा महावस्त्र शाल त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान केला गेला. पुन्हा एकदा या शिवशिवेश्वर चषकामध्ये तुमचा ससने स्वागत आणि आभार. जाऊया या दुसऱ्या सत्राकडे. तिकडे तयार असतील आमचे साथी समालोचक निखिल ठोंबरे सर. धन्यवाद. थँक्यू सर. 36 बनवल्यात आणि 37चा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे सरळगाव टीमला. सरळगावचे बॅटर ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील त्यावेळेस रवी गुडे आणि सुरेशजी गुडे साहेब यांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी 2100 आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक पद्माकर शिरोशी या स्पर्धेच्या वतीने उपस्थित आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार देखील आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत. शिवशिवळेश्वर चषक 2022चा हा महांतिम दिवस आणि महांतिम दिवसातील महत्वाची मॅच आपल्या समोर. एका बाजूला सरळगाव साई घुडे आणि कंपनी तर त्याला फाईट देत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते ती अक्षय 11 बेलपाड. 37 धावांचं लक्ष. पॉवर प्लेचं राहुल सोमनेचं षटक महत्वाचं राहील या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये खूप चांगलं प्रदर्शन डावकरी त्याच्या फलंदाजाने केलं होतं. तो फलंदाज उल्हास मैदानामध्ये दाखल झाला आणि उल्हास ज्या वेळेस चांगली कामगिरी करतो ना त्या वेळेस सरळगाव संघामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करणारा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल झालेत उल्हास आणि उल्हासला साथ देण्यासाठी अक्षय आपल्याला पाहायला मिळतो. हार्ड हिटिंग साठी ओळखला जाणारा खेळाडू अक्षय सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडवर उल्हास. गोलंदाजी मार्कवर मिस्टर परफेक्ट राहुल सोमने. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जीवावर जिंकून देणारा खेळाडू कांतीलालजी कंटे साहेब यांच्या माध्यमातून देखील सलगच्या 3 चौकारांना आणि 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचं कॅश प्राइज. कोणताही फलंदाज चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर 4200 रुपयाचं प्राइज. कांतीलालजी कंटे साहेब यांच्या वतीनं 2100, रवी घुडे साहेब आणि सुरेश घुडे साहेब यांच्या वतीनं 2100 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राहुल सोमनेच्या हातामध्ये चेंडू आहे. मुख्य पंच आपण पाहतोय हिरामन खरकर सर मॅन फ्रॉम कांबा. दुसऱ्या बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा पठाण सर मॅन फ्रॉम शहापूर. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर अक्षयच्या बाडमधून फटका चांगला आहे. या फटक्यांसाठी या खेळाडूची ओळख आहे टीम सरळगाव मध्ये. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना संघाचं अकाउंट ओपन होत असताना टीम सरळगाव आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय 11 बेलपाडा कशा प्रकारची कामगिरी होईल ते आपल्याला पाहायचंय. पॉवर प्लेचं महत्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल व्यासपीठाच्या समोरून थोडस बाजूला झालं तर खूप चांगलं होईल. प्रेक्षक उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं उंचीवर एका वेगळ्या उंचीवर पोहोचल्या. अशा सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती असेल आपण थोडस बाजूला झालं तर खूप चांगलं होईल. अनेक मान्यवरांची उपस्थिती खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मान्यवरांची उपस्थिती खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अनेक मान्यवरांचं शुभ आगमन खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 4 चांद लावणारी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा अवांतरचा इशारा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डबल कव्हर धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 3. या धावसंख्येवर 3 ऑन द बोर्ड 3 धावा डबल कव्हर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर राहुल तयार होतोय. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय धावपल कव्हर धावसंख्या 3 ऑन द बोर्ड 3 धावा धावपल कव्हर. राहुल तयार. स्ट्रायकर एंडवर अक्षय
इथे लागलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका तर मोठा सजवलाय डिक्लेअर झोन धाबा मिळतील दोन धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 5 या धावसंख्येवर 5 ऑन द बोर्ड षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये राहुल सोमनेला आपण पाहतोय हे षटक महत्वाचे पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची फलंदाजी केली जाते ते आपल्याला पाहायचंय 5 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार राहुल अक्षय चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो बॉल मैदानामध्ये देणं गरजेचं राहील राहुल तयार अक्षय ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय धावफलकावर 5 धावा इथे टाकलेला बॉल सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये अक्षय खेळतोय P1 चं षटक जरूर आहे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जरूर आहेत परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये जास्त चेंडू खेळले जात आहेत बॅटर अक्षयच्या माध्यमातून 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 7 या धावसंख्येवर 7 ऑन द बोर्ड पहिला मिळतात षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं राहुल सोमनेचं हे षटक महत्वाचं षटक टीम अक्षय 11 बेलपाडा साडी दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय टीम सरळगाव साई 11 इथे चांगलं क्रिकेट या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो कॅच सुटला आणि डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जाईल 2 धाबा आल्या 2 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर समालोचन कक्षाच्या समोर जेवढे प्रेक्षक वर्ग सर्वांना विनंती टॉस का बॉस या कक्षापर्यंत कुणीही थांबणार नाही सर्वांना कळकळीची विनंती धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 धावा षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना पहिला आपण पाहतोय 37 चा पाठलाग मैदानामध्ये साई स्पोर्ट सरळगाव ही टीम करत असताना अक्षयच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट डिक्लेअर झोन सातत्याने खेळलं जातं अजूनही आंबेळेची रजनी स्पर्धा आठवते तिथे देखील साई स्पोर्ट सरळगाव या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं आज कशा प्रकारची कामगिरी केली जाते ती आपल्याला पाहायचं साई स्पोर्ट साई घुडे या संघामध्ये क्षितिज कंटे या संघामध्ये विशाल जाधव घट्या या संघामध्ये उल्हास संघामध्ये अक्षय संघामध्ये इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये धावा येतील 2 आणि या 2 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 11 या धावसंख्येवर 11 ऑन द बोर्ड अजूनही 26 धाबांची आवश्यकता चांगलं क्रिकेट या खेळासाठी जाणला जातो हा खेळाडू आणि सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना बॅटर अक्षय बेटर क्रिकेट 37 चा पाठलाग करत असताना चांगलं क्रिकेट मैदानामध्ये इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा लाजबाब फटका क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये हिरामन खरकरी स्टाईल मध्ये सांगत असताना की 2 धावा 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं कंप्लीट धावफलकावर धावा आहे 13 शेवटचे चेंडू मैदानामध्ये 18 8 ची सरासरी धावा बनवायच्या 24 अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि त्या मान्यवरांचं शुभ आगमन या स्पर्धेमधून आपल्याला पाहायला मिळतं हॅलो चेक शिवळेश्वर चषक सन 2022 या स्पर्धेची अंतिम रात्र आणि आज अंतिम रात्रीला खऱ्या अर्थानं आणखी गोड
व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्माननीय विखे स्पर्धा आणि तब्बल 1 वर्षाचा अनुभव देणारी स्पर्धा म्हणजेच शिवळेश्वर चषक सन 2022 मान्यवरांचा यथोचित मान सन्मान जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सन्माननीय निखिलजी टोंबरे सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू. 2 षटकं मैदानामध्ये कंप्लीट झाली आणि 2 षटकांमध्ये 21 बनवल्यात. शेवटची चेंडू मैदानामध्ये शिल्लक येतात. आता 12-8 ची सरासरी 16 धावा बनवायची. मान्यवरांची उपस्थिती खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवते. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. चंदने साहेब पेशाने पत्रकार आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे सर्व बाळामते सर यांच्या शुभ हस्ते, उमेश पांगर सर यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान सुमात्र करतो. त्याचबरोबर नरेशजी रसाळ या स्पर्धेच्या वतीने उपस्थित आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतो. समोर जेवढा प्रेक्षक वर्ग आहेत त्या सर्वांना विनंती असेल, समालोचन कक्षाच्या समोर असलेला प्रेक्षक वर्ग प्लीज सहकार्य करणं गरजेचं राहील. धापलकावर धावसंख्या 21 धावा आहेत. शेवटची चेंडू 12 शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 16 धावा. हे निर्णायक षटक. गोलंदाजी मार्गवर महेश हरडच्या हातामध्ये चेंडू. अक्षय 11 बेलपाडा आणि त्यांना फाईट करते साई स्पोर्ट सरळगाव. निलेशजी रसाळ यांचा देखील शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 12 चेंडू 16 धावा. साई गुडे आणि त्याला उल्हास आणि त्याला साथ देत असताना बॅटर आपण क्षितिजला पाहतो. गोलंदाज तयार महेश. इथे टाकलेला चेंडू, पहिला चेंडू, सरप्राइझिंग डिलिव्हरी, क्विक बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट येईल, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आता 11 आणि 11 चेंडू 16 धावा हे समीकरण. समोरचा प्रेक्षक वर्ग सर्वांना विनंती असेल, समालोचन कक्षाच्या समोर इथे टाकलेला बॉल, मोठा फटका उल्हाच्या पानमधून. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले राहिले. सुमितचे अप्रतिम प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. कॅच घेण्याचा प्रयत्न होता, कॅच जरूर सुटला, परंतु क्षेत्ररक्षकाचा प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. एक धावाली, एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 22. चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. 10 बॉल रिमेनिंग 15 रन टू विक्ट्री. एका बाजूला सरळ गाव आहे, दुसऱ्या बाजूला बेलपाडा. कामगिरी या दोन्ही संघांची अतिशय चांगली या स्पर्धेमध्ये राहिली. रजनी क्रिकेट स्पर्धा कोण गाजवणार? अक्षय 11 बेलपाडा की त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा साई स्पोर्ट सरळगाव, ते आपल्याला पाहायचं. 10 चेंडू शिल्लक, 10 चेंडूंमध्ये आवश्यकता विजयासाठी 15 धावांची. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा. इथे टाकलेला चेंडू, मोठा फटका क्षितिजच्या पानमधून. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये. लाजबाब क्षेत्ररक्षण. त्याचमुळे प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, आपण थोडं मागं थांबलं तर खूप चांगलं होईल आणि समोर कुणी थांबणार नाही. जो टॉस का बॉस हा कक्ष आहे, तिथून समालोचन कक्षाच्या समोर कुणी थांबणार नाही. प्लीज सहकार्य करा. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 24 या धावसंख्येवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. प्रत्येक येणारा षटकार चौकार इथे सरळगाव संघाचं वर्चस्व राखेल. येणारा डॉट बॉल, येणारी विकेट. तिसऱ्या पंचांची मागणी थ्रो चेंडू साठीची मात्र केली विनंती असेल तिसऱ्या पंचांना, आपण ताबडतोब मैदानामध्ये जाणं गरजेचं राहील.
विकी कोलेकर साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. विकी कोलेकर साहेब या स्पर्धेच्या वतीने उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष असं स्वागत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24 धावा. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. मान्य श्री भगवानजी भगत साहेब निमंत्रित सदस्य शिक्षण समिती ठाणे या स्पर्धेच्या वतीने उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. तडाखे बंद पॉवरफुल फटक्यानं पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिजे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम रुपयाचं पारितोषिक रवी गुडे साहेब आणि सुरेश गुडे साहेब यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 6 धावा येतील. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर. 8 चेंडू शिल्लक. 7 धावांची आवश्यकता. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. गोलंदाज तयार. चेंडू त्या मैदानामध्ये ताबडतोब. अजून एक षटकार जर खेळत असेल फलंदाज क्षितिज कंटेने जो षटकार खेळला त्यासाठी सचिनजी वाकचवडे यांच्या वतीनं हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. रवी गुडे सुरेश गुडे यांच्या वतीनं देखील या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. हा षटकार महत्वाचा होता आणि तो महत्वाचा षटकार महत्वाच्या वेळी खेळला बॅटर क्षितिज कंठेने. लाजबाब टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. सामना अजूनही संपलेला नाहीये. कमबॅक करण्याची ताकद ठेवणारी टीम अक्षय 11 बेलपाडा या टीमला ओळखलं जातं. शेवटचे 8 चेंडू आहेत. 7 धावांची आवश्यकता. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. फटका चांगला. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 32 या धावसंख्येवर. 32 32 धावा धावफलकावर. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. विनंती असेल प्रेक्षक वर्ग सहकार्य करणं गरजेचं राहील. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 7 बॉल 5 टू विन. खेळाडू कक्षामधून कोणताही खेळाडू मॅच संपेपर्यंत बाहेर येणार नाही याची मात्र नोंद घ्या. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो. रग हौसला ओ मंजर भी आएगा. रग हौसला ओ मंजर भी आएगा. प्यासे के पास समंदर भी आएगा. थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर. मंजिल मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. शेवटचे 7 चेंडू 5 धावा. मॅच ऑन. गेम ऑन आपल्याला पाहायला मिळते. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा. मान्यवरांनी खचाखच भरलेलं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं. जिथे पाहाल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी. प्रेक्षकांची गर्दी. इथे टाकलेला बॉल सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. रोहित आले बॉलवर. 1 धाव आली. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावांची आवश्यकता. साई स्पोर्ट सरळ गावला. ऐकूयात एक सुरेख असं संगीत आमच्या डीजे ऑपरेटर ठाणा ब्रँड ऑर्केस्ट्राचे मालक या स्पर्धे वतीने उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. विनंती असेल जिथे लाईट आहे त्यापासून दूर राहणं गरजेचंच राहील. जिथून लाईन गेली तिथून प्रेक्षक वर्गाला विनंती. आपल्याला भरपूर जागा गोल ग्राउंड आहे. जिथे लाईट आहे तिथे कुणीही बसणार नाही.
पोलच्या समोर जे खांब आहेत तिथे तर कोण थांबणारच नाही आणि समोर देखील कोणी बसणार नाही. विनंती असेल सर्वांनी सहकार्य करा. आपली स्पर्धा मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा. शेवटचे 6 चेंडू, 4 धावांची आवश्यकता. मुसीबतें लाख आएगी जिंदगी की राहों में, रखना तू सबर, मिल जाएगी मंजिल तुझे एक दिन, बस जारी रखना तू अपना सबर. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावा. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करणारे आज हरणार नाहीत. रोहितच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर बॅटर क्षितिज कंटे, ज्याच्या पाडमधून आलेला एक षटकार या सामन्याचा निर्णायक पॉइंट ठरेल का ते आपल्याला पाहायचं आहे. रोहित तयार. रोहितचा हा बॉल सूर्यप्रकाशचा फटका, कव्हरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती, एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय तोपर्यंत धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवर. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे राखलेला चेंडू हवेमध्ये. ओ झेल सुटला की मॅच, ते मात्र येणारी वेळ कळवेल. कॅच सुटला, एक धाव आली. शेवटचे चेंडू 4. स्कोर लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. 4 बॉल रिक्वायर्ड 1 रन. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. शेवटचे 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सर्वांना विनंती आहे की आपण जे विद्युत खांब आहेत, जे पोल आहेत, लाईट्स आहेत, तिथे कुणी थांबणार नाही. विनंती असेल सहकार्य करणं गरजेचं राहील. जे आपल्या फ्लड लाईट्स आहेत तिथे कुणी थांबणार नाही. जिथून लाईन गेली त्या लाईन पाशी देखील कुणी थांबणार नाही. जरा तिथून लांब थांबलं तर खूप चांगलं होईल. विनंती असेल सर्वांना विनंती. टावरच्या लांब थांबणं सर्वांना गरजेचं राहील. सर्वांना विनंती, कळकळीची विनंती आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने. 3 चेंडू 1 धाव. इथे टाकलेला चेंडू आणि हा सामना इथे जिंकलाय टीम साई स्पोर्ट सरळगाव. हार्ड लक. पप्पू बांबळे या स्पर्धेच्या वतीने या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सहर्षाचं स्वागत. मान्य श्री भगवानजी भगत, निमंत्रित सदस्य शिक्षण समिती ठाणे यांचा विशेष सन्मान आपण